पण माझ्या लाडक्या बहिणींनो, आज फेट्यामध्ये अशा का रुबाबदार दिसताय, याला लग्नात तुमचा नवरा इतका रुबाबदार दिसला नाही, एवढ्या रुबाबदार तुम्ही दिसताय. आपण खुश व्हा. त्याच्यामुळं घरी गेल्यावर सासू असेल तर तिला दृष्ट काढायला लावा, नसेल तर कुठल्या वडीलधारीला दृष्ट काढायला. आईला म्हणलं बायकोनी एवढे केस घेतले नाही, एवढे केस चालले. रेटा रेटी कायदी आयुष्यात मला कुणी केली नाही. हातात हात द्यायचो, ती नाना म्हणायचा नका देऊ, आता वरतायत वरतायत. असे हात ओढले की वाटलं इथनं तुटतंय इथनं तुटतंय. काय काय हात देताना मुके पण घ्यायचे, केस घ्यायचे. आईला म्हणलं बायकोनी एवढे केस घेतले नाही, एवढे केस चालले. काय चाललंय काय आज. मी नसलो की गुपचूप चोळायचो. आजार झाला, आम्हाला त्याने खोटं सांगितलं, गाल सुजला, गालफुगी झाली. परंतु नंतर डॉक्टरांनी सांगितलं काय काय झालं ते. मी त्याला, मला आठवतंय का, राजाराम बापू कारखान्याच्या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये तंबाखू खाऊ नको इस्लामपूरला सांगितलं. मी टीका केली होती त्याच्यावर. कशाला रे म्हणलं तंबाखू खात असतो, हे लोकांना कॅन्सर होतात. कारण साहेबांना पण तो गंभीर आजार झाला होता. म्हणलं गप्प बस राव, आपल्याला लय काम करायचंय पुढं. पण ती कुठलं गुपचूप, मी नसलो की गुपचूप चोळायचो. मी असलो की म्हणायचं कुठे दादा, काही नाही काय. पण मी माझ्याकरता नव्हतं सांगत, मी त्याच्याकरता सांगत होतो. आणि हे सगळं दुर्दैवाने झालं. आपली ही अवस्था आहे का रे. परराज्यातल्या माणसांनी येऊन दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस हा गाळण्याच्या करता आपल्यात कुणाच्या धमक नाही. अरे काय रे तुमची अवस्था. हे काय सगळ्या दुनियेला जमतं, तुम्हाला जमत नाही म्हणजे कुठंतरी तुम्ही कमी पडला. ह्याच्यामध्ये कुठंही ह्याचा काहीतरी विचार करा ना. हा पाणी मुरतंय, तुम्हीच मुरून देताय, तुम्हीच मुरून देताय. आम्ही पाणी टाकायला आलो नाही. तुम्ही काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचं काही चालत नाही. फार आकस्मिकरित्या अण्णा आपल्याला सोडून गेलेत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीन. पण त्यांचं ते राहिलेलं अधुरं स्वप्न, त्याच्यानंतर कारखान्याचं काय झालं ते जाता राजकारण करत बसत नाही. ती कारखाना होता कुणाचा, चालवतोय कोण, आलाय कुठनं, नाही बरोबर आहे ना. अरे आपल्या ज्यांच्या बरोबर असाल रात्री पण त्यांच्याच बरोबर, म्हणजे नाहीतर रात्री दुसऱ्याला म्हणायचं ये चर्चा करतो नाही, आता मी तिकडचा एजंट होतो पण तुला बरोबर मदत करतो. मातीत जाल काय. पुढच्या काळामध्ये सगळंच पटांगडे असायचं. कुठेही गोट्या खेळायचे, कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचं गोट्या माहिती नाही, विट्टी दांडू माहिती नाही. विट्टी काय दांडू काय म्हणतील, कसला दांडू कसली विट्टी, बावरा तर माहीतच नाही. त्याच्यामध्ये सुरपाट्या माहित नाही. त्याच्यामध्ये पाकिटं खेळायचो आपण. पाकिटं कसली पाकिटं. तर ह्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालायच्या. ठीक आहे, काळ बदलला, काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे. आपल्याला पण चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे, पण कुणाच्या आहारी जाऊ नका. आतापर्यंत जे 3.5 वर्ष, 6 महिने, 4 महिने, 2 वर्ष काय असतील सरपंच, त्या सगळ्यांना धन्यवाद. अरे मग आता कुणाकुणाची नाव घेतली, जे आलं मी काही नावं घ्यायला आलोय. बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकुणाची नावं घ्यायला लावतोय. मी काय उखाणा घ्यायला आलो काय इथं. सगळ्यांचं आता सांगितलं. तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय काय कशावर पडलाय काय घालू. पदर फाटायला त्यामध्ये इतर ते मदत करतायत. सिद्धार्थ टाचने 3 लाख रुपयाची आम्हाला मदत केली आता रंगरंगोटीच्या कामामध्ये. पीएमडी डेअरीने आता आपण गाडीची 3.5 लाख रुपयाची मदत केली आणि अशोक डावाने 3 लाख, अशी 6.5 लाखाची गाडी मदत केली. ठीक आहे बाबा, काय तू पण मी पण पुढेच वर घेऊन जाणार नाही काय. आणि पोरा बाळांना किती ठेवलं तर त्यांना कमीच वाटतंय. काहीच ठेवलं नाही, काहीच ठेवलं काय. आता जग आणून ठेवा का काय त्यांचं. पूरग्रस्त भागांना भेटायला गेलो होतो. इथनच सुरुवात केली माड्यापासून. आणि असाच बीड, धाराशिव करत करत बीडमध्ये गेलो. तिथं एक भगिनी रडत आली. म्हणली दादा माझा नवरा मध्ये गेला, माझं मूल आहे, 2 मुलं, आणि माझा फोन होता
आणि माझ्या नवरा गेल्यानंतर ते विम्याचे काहीतरी पैसे मिळाले होते, बँकेत ठेवलेले होते आणि ते पैसेच आता बँकेत नाही. पबजी का काय, हा ती खेळत होता आणि त्याच्यात ती सगळे 1.5-2 लाख रुपये हारला आणि ती तसाच फोन पुन्हा ठेवून आईकडे देऊन टाकला. ही असली कार्टी आहेत. त्याच्यावर आई बापांनी पण फार कार्ट्यांवर विश्वास ठेवू नका असल्या बाबतीत. त्याला जरा समजायला लागल्यानंतर फोन बिन काय द्यायचं. कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचं मोठ्या माहिती नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचं मोठ्या माहिती नाही. माझ्या बाजूला जसं मोठी गोड उडी मारते, गुडकोचऱ्यांना सांगतो त्याच्यावर, गुडकोचऱ्यांना सांगतो त्याच्यावर. दिवसा ज्यांच्या बरोबर असाल, रात्री पण त्यांच्याच बरोबर. म्हणजे हे पायताना हान माझ्या डोक्यात, पायताना हान माझ्या डोक्यात. ह्याला सीए करून टाकू रे आपण. अरे बा, आता कुणाकुणाची नाव घेऊ? तिच्या आयला मी काही नावं घ्यायला आलोय? बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकुणाची नावं घ्यायला लावतं. हा, पाणी मुरतंय, तुम्हीच मुरून देताय, तुम्हीच मुरून देताय. पदर फाटायला जा, पदर फाटायला जा. हे पायताना हान माझ्या डोक्यात. अरे दत्तक मी जरी घेतलं तरी चांगल्या लोकांना निवडून द्या ना. मी दत्तक घेऊन उरावर काय करू? अरे दत्तक मी जरी घेतलं तरी चांगल्या लोकांना निवडून द्या ना. मी दत्तक घेऊन उरावर काय करू?